सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी, सर्व जीवाचं सोनं करण्यासाठी श्री संत भगवान बाबांनी अवताराला यायचं ठरवलं. पण कुठं यावं? हो, बीड जिल्ह्यात पाटोदा तालुका, गहिनीनाथांची भूमी, आणि त्या भूमीवर पवित्र अशा सानप कुटुंबामध्ये ज्यांच्याकडे गावची पाटीलकी होती ते तुबाजी पाटील, वंश परंपरागत त्यांच्याकडची पाटीलकी, बिनधास्त, शूर, धाडशी, रागीटही तितकेच होते. अंगाने राजबिंडे, शिकारी बाणा, गावात मान, तत्परता, दणकट शरीर, धीरोदात्त. मूळ गाव त्यांचं साक्री पाडळी. पुढे कधीतरी बोलेन परवा उद्या त्यांचा पूर्ण अगोदर इथं का आले. जामखेड तालुक्यात ते सुरुवातीचे रहिवाशी होते. शिकार करणे हा आवडता छंद, तंटा भांडण मिटवणे, पाटील म्हणून शेतात कष्ट करणे, मन लावून काम करणे. पाटीलकीमुळे सरकारी मंडळी आणि साधू संत घरी यायचे. वारकऱ्यांच्या पंगती सुद्धा घरी व्हायच्या कधी कधी अधूनमधून. पाटलांच्या वाड्यावर लोकांची रेलचेल असायची. पाटलांचं वय झालं. लोणी तालुका शिरूर, शिरूर कासार जिल्हा बीड, केशवराव पाटील बडे यांची कन्या कौतुकाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या मायाळू, अत्यंत मायाळू, कोमल हृदयाच्या, मितभाषी, स्वभावाने अतिशय गोड. घरातील सगळ्यांची मन त्यांनी जिंकून घेतली. माणसाला परमार्थाला लावणारी बायको मिळावी. तो माणूस आयुष्यामध्ये अपयशी होत नाही, जिंकतो. तो कुठेही विजयी होतो. बायको अशी मिळावी की त्या बायकोनं त्या माणसाला परमार्थाला लावावं. आणि मग ही बायको कौतिकाबाई म्हणून जी मिळाली. आणि पाटील आता शांत होत चालले. शिकारीला जाणं कमी झालं. कौतिका मातेच्या माहेरात सगळे माळकरी, वारकरी संप्रदाय, एकादशी धरणारे, चतुर्थी धरणारे, सोमवार करणारे. आणि इथं आल्यानंतर तिनंही हे व्रत सगळ्या घरामध्ये सुरू केलं. गावात भावार्थ रामायण चालू. रोज त्या रामायणाला जात असत. आणि मग रोज ती रामायची रामकथा ऐकली. आणि ते हनुमंतरायाची दास्य भक्ती ऐकली की दररोज संध्याकाळी घरी आल्यानंतर देवाऱ्याजवळ बसून तिने हात जोडावेत. हे रामचंद्रा, आज 22-23 वर्षापासून मला 4 मुलं झाले, पण एखादा तरी मुलगा असा निघावा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. मला असं एक पुत्ररत्न दे, जशी हनुमंताने तुझी सेवा केली तशीच तुझी सेवा करणार, तुझ्या कीर्तीची पताका जगभर मिरवणार. आणि ह्या रंजल्या गांजल्या लोकांचा मायबाप होऊन त्यांना भक्ती मार्गावर आणणार. ही परिस्थिती पाहवत नाही देवा. रामचंद्रा, माझी जर खरी साधना रामायणाची 25 वर्षाची असेल तर माझ्या पोटी असा एक पुत्र दे ज्याने कुळाची कीर्ती उज्ज्वल करावी. रामचंद्रांनी ती हाक ऐकली, ती प्रार्थना ऐकली. मायबाप हो. आणि 5व्यांदा त्या गर्भवती राहिल्या. 9 महिने 9 दिवस झाले. त्यांना जे जे डोहाळे लागले ते डोहाळे सुद्धा विचित्र होते. ते डोहाळे सुद्धा इतके सात्विक होते. देवा, माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी, पोटात लेकरू असताना हे डोहाळे लागावेत. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. आणि हे मातेला जे जे वाटतं ते पोटात असताना बाळ, तर ते बाळ सुद्धा तसंच करतं पुन्हा जन्माला आल्यानंतर. हे गर्भसंस्कार असतात. आणि मग दिवस उजाडला. 9 महिने 9 दिवसानंतर. वेळ कमी आहे, कालची कथा झाली नव्हती म्हणून मला आज इथपर्यंत पोहोचावंच लागणार होतं. तुमचा आजही थोडा अर्धा तास, कारण काल आपली कथा 3च्या नंतर सुरू झाली होती, 3:15 3:30ला. त्यामुळे 1.5 तासाचा भाग राहिला होता. श्रावण वद्य पंचमी, शके 1818, इसवी सन 29 जुलै 1896. मातेचं डोहळ पूर्ण झालं. भगवंतानी
कौतिकाबाईंची, कौतिका मातेची प्रार्थना ऐकली आणि नाथबाबांना सांगितलं, आता कौतिका माता माझी 25 वर्षापासून माझ्या रामायणाची भक्ती करते, तर तिच्या पोटी आता दुसरं कोणाला जायला सांगू? नाथबाबा, शांतीचा सागर असलेली तुम्हीच कौतिका मातेच्या गर्भात जाऊन राहा. आणि मग नाथबाबांनी मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि 5व्यांदा माता प्रसूत झाली. 29 जुलै 1896 पहाटे 5:45 असामान्य महात्मा जन्माला आला आणि असामान्य घटना घडली गावामध्ये. पहाटे 5:45 इकडे कौतिका माता प्रसूत झाली आणि गावामध्ये 108 दिवे लागले. श्री संत भगवान बाबा महाराज की जय. भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात, भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात जन्मले सावर गावात, 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 जन्मले सावर गावात. भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात, भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात जन्मले सावर गावात, 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 जन्मले सावर गावात. बाजी पिता माता तू बाजी पिता, माता तू बाजी पिता, माता तू छोट्याशा घरात भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात, भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, बाबा जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात. जय हो. वाह वाह, जय हो.
मातेच्या खुशीमध्ये कॅमेरा फिरवा बाबांचा जन्म अगदी श्रावण वद्य पंचमी एकशे 8 दिवे लागले हा पहिला चमत्कार झाला महान संत भगवान बाबांचा। गावात आपोआप 5:45 वाजता हे दिवे लागावेत आणि ती दिव्य पुरुष जन्माला आलेला सगळ्या लोकांना कळावा। आणि मग माता माऊल्यांनी उठून पाहिलं आणि त्या सगळीकडे म्हणायला लागल्या काय गोंडस बाळ जन्माला आलंय आहा हा हा हा। अरे असं सजवा आपले घरदार, काढा रांगोळ्या, टाका सडे, पाटलाच्या घरी कौतिका मातेची इच्छा होती कृष्णासारखं बाळ जन्माला आलंय। वा 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 किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, जय हो आनंद झाला। किती सांगू मी सांगू कुणाला, वा सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। रास खेळू चला रंग उधळू चला, रास खेळू चला रंग उधळू चला, आला आला भगवान जय हो, आला आला भगवान आला, आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। आनंदामध्ये सगळ्या स्त्रिया नाचतायत, गाणे गातायत, सर्वजण गाणे गाऊन नाचतायत, या आनंदाची बातमी एकमेकींना सांगतायत। जय हो हे पंचमीच्या रात्री गभरेच्या काठी धौम्यकडे अवतरले, पंचमीच्या रात्री गभरेच्या काठी भगवान गण अवतरले, गोड हसू गालात नाचू तालात जन थर थरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजन थर थरले, भगवान दिसतो स्त्रिया आल्या नटून, आल्या नटून, बाबा दिसतो उठून, हे बाबा दिसते, बाबा दिसतो उठून, भगवान आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू मी सांगू मी सांगू 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 मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला। बाबांचा जन्म सोहळा थोडं थोडं बाबांसाठी बाबांसाठी
त्या सावर गावातल्या स्त्रिया आनंदात पाटलांच्या घरी तुझी घर आनंद भयो जय भगवान लाल की भयो जय भगवान लाल कौतिक घर आनंद भयो जय भगवान लाल की कौतिक घर आनंद भयो जय भगवान लाल की कौतिक घर आनंद भयो जय भगवान लाल की कौतिक घर आनंद भयो जय भगवान लाल तुझी घर आनंद भयो जय गौरवाल की तुम्हारी घर आनंद भयो जय भगवान लाल की हाथी घोड़ा पाल की जय भगवान लाल की हाथी घोड़ा पाल की जय भगवान लाल हाथी घोड़ा पाल की जय भगवान लाल हाथी घोड़ा पाल की जय भगवान लाल कौतिक घर आनंद भयो जय जय भगवान लाल की जन्म उत्सव संत भगवान बाबांचा अवतार घोड़ा दिनो और दिनो पाल की दिनो घोड़ा दिनो और दिनो पाल की सोने दिनो चांदी दिनो हेरो दिनो पाल की सोना दिनो चांदी दिनो हीरा दिनो पाल की तुम्हारे घर आनंद भयो जय भगवान लाल